अजित पवारांच्या चितेची आग शांत होत नाही तोवर सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली आणि तटकरेंनी हे सगळं घडवून आणलंय असा आरोप केला आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी। शिवसेनेचे नेते गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने अजित पवार गटाला टार्गेट करतायत। यापूर्वी 4 दिवसातली जर शिवसेनेच्या 4 महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर हे नेते जणू शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत की काय असा भास व्हावा। खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे सत्तेत एकत्र आहेत तरी सुद्धा शिवसेना नेत्यांची ही भाषा अशी का? काय नेमका या दोन्ही पक्षांमध्ये दुरावा आलाय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। दादांच्या चितेची आग विझण्याआधीच वहिनींना शपथ घ्यायला लावली। शरद पवारांना शह देण्यासाठी लगेचच शपथविधी। रामदास कदमांचा घणाघात। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आहे। असं असतानाही शिंदेंच्या शिवसेनेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सुरू आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने शिंदे गटाचे नेते बोलू लागले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्याचवेळी शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी सुनेत्रा वहिनींना लवकर शपथ घ्यायला लावली असा रामदास कदमांचा आरोप आहे। अजितदादांची स्मशानामधली आग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणक्य आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाब महाराष्ट्र कदापि करणार नाही। की सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहेत। ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं, ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपवायचं पाप त्या तटकरेंनीच केलं। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला, मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्यांना। खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं। 80,000 मतांनी त्याला दिली। कदमांनी तटकरेंवर हे आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं चक्क त्याचं स्वागत केलंय। रामदास कदम यांनी म्हटलंय की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं। शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली, भाग पडलं। चितेची आग विझण्याआधीच शपथीला उभं केलं, रामदास कदम म्हणताय। बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले असं मला वाटतं। याआधी शिंदेंच्या शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने भूमिका घेतली होती। विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल अजित पवार गटाचे नेते काही बोलायला तयार नाही। मात्र विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलं होतं। ही वस्तुस्थिती आहे बघा, विलिनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती। खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही, परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्याने सांगतात की विलिनीकरण होत होतं। जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागले। तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर माणुसकी हरली, खुर्ची जिंकली अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली होती। की राजकारणामध्ये जे कालच्या ज्या घडामोडी जे पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। शपथविधी एवढ्या घाईघाईत का झाला असा प्रश्न उदय सामंतांनीही विचारला होता। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून वाद सुरू असताना हा वाद निरर्थक आहे, चुकीचा आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय
हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विशेषतः तटकरे गटाचे रायगडमध्ये सतत खटके उडत असतात. त्याचबरोबर निधीवरूनही शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यामध्ये सतत वाद असायचे. आता अजित पवारांसारखा नेता नाही, अशा वेळी शिवसेनेचे नेते शरद पवार गटाची बाजू घेऊन दादांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. मित्राचा शत्रू तो आपला मित्र अशीच रणनीती यामागे दिसते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.